शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरची विमानबंदी एअर इंडियाने मागे घेतली आहे। रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीबद्दल लेखी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती। तसंच लोकसभेत देखील सदनाची माफी मागितली होती। त्यानंतर गायकवाड यांच्यावरची विमानबंदी मागे घेण्यात आली आहे। दरम्यान विमानाने प्रवास करण्याची परवानगी मिळाली असली तरी रवींद्र गायकवाड दिल्लीहून ट्रेनने मुंबईकडे निघाले होते। आज सकाळी ते ट्रेनने मुंबईत पोहोचणार आहेत। आपके पास बयान हटा तो उसमें जाया ऐसा कुछ है, हटा नहीं हटा, हमने तो तय किया था आज ट्रेन से जाएंगे, जा रहे हैं। मैं तो जनप्रतिनिधि हूँ, फिर भी ऐसा बर्ताव अगर एयर इंडिया करती होगी तो सामान्य जन को क्या करते हैं। शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांच्यावरील विमानबंदी उठवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा सलोख्याचं वातावरण निर्माण होऊ शकतं। कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि एनडीएच्या बैठकीबद्दल निमंत्रण दिलं। येत्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे। या पार्श्वभूमीवर दिल्लीत एनडीएतील घटक पक्षांची बैठक 10 एप्रिलला होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधी काही तास काँग्रेस राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचं निलंबन सरकारनं मागे घेतलं। संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी तसा प्रस्ताव सभागृहात मांडला, जो सर्वानुमते संमत करण्यात आला। त्यामुळे 19 आमदार पुन्हा एकदा आपला हक्क आणि अधिकार बजावू शकणार आहेत। सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी करून टाळ वाजवून फलक दाखवून व्यत्यय आणला होता। तसंच विधिमंडळाच्या आवारात अर्थसंकल्पाच्या प्रतिही जाळल्या होत्या। त्यामुळे 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं। पत्रकार हल्ला विरोधी विधेयक कुठल्याही चर्चेविना विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलंय। महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे जिथं हे विधेयक मंजूर झालंय। यापुढे जर पत्रकारांवर हल्ला झाला तर आरोपीला 50,000, 3 वर्षाचा कारावास किंवा या दोनही शिक्षा सुनावण्यात येतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं आणि लगेच ते एकमतानं मंजूर करण्यात आलं। सभागृहात बोलू दिलं जात नसल्यानं आम्ही रस्त्यावर येऊन संघर्ष केला। या अधिवेशनात सरकारनं जनतेचा विश्वासघात केला असा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर केलाय। शेतकऱ्यांवर चर्चा करण्यापेक्षा विमान वाऱ्यांसाठी शिवसेनेनं वेळ वाया घालवला अशी टीकाही त्यांनी केली। उत्तर प्रदेश मॉडेल अभ्यासण्याची गरज नसून आता उत्तर प्रदेश मोडीत काढण्याची गरज असल्याचं सांगत कर्जमाफी झाल्याशिवाय आता थांबणार नसल्याचं विखे पाटील म्हणाले। आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की आम्हाला यूपी मॉडेलचा अभ्यास करायचा। आता मला त्यांनी एकच सांगायचं की यूपी मॉडेलचा अभ्यास करण्याची गरज नाहीये। आता हे युतीचं मॉडेल महाराष्ट्राचा आता मुळीच काढण्याची वेळ आलेली आहे। याच्यापेक्षा वेगळं काय आता मला दिसत नाही। तर म्हणजे या सरकारमध्ये असणाऱ्या शिवसेनेबद्दल तरी काय बोलायचं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पेक्षा आपल्या मंत्र्यावर विमान प्रवासाची बंदी घातली, त्याच्यावर वाद घालण्यामध्ये त्यांनी सगळा वेळ खर्ची घातला। मला या गोष्टीचं अत्यंत दुःख वाटतं, खेद वाटतो की विरोधी पक्षांनी राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकला। आजपर्यंत सभागृहामध्ये कितीही अटीतटीचे प्रसंग तयार झाले, कामकाजावर बहिष्कार टाकला, दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला, तरी देखील राष्ट्रगीतावर कधीही बहिष्कार कुठल्याच विरोधी पक्षाने टाकलेला नाही। दरम्यान विरोधकांनी राष्ट्रगीतावर बहिष्कार टाकला, याच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या वतीनं समज मिळाल्यानंतरही अनिल गोटे ऐकायला तयार नाही आहेत। कारण गोटेंनी पुन्हा एकदा विधान परिषद बरखास्तीचा मुद्दा उपस्थित केला। विधान परिषदेची गरज काय असा प्रश्न अनिल गोटेंनी विधानसभेत उपस्थित केला। दरम्यान भाजपचे आमदार अनिल गोटेंचा बोलवता धनी दुसराच असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। तर दोन्ही सभागृहाचं सार्वभौमत्व कायम राहावं असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। एकदा सोक्ष झाला पाहिजे, कुठलं सभागृह श्रेष्ठ आहे। अध्यक्ष महोदय,
हे जी दादागिरी सगळं हे वर जे दादागिरी करतात ही दादागिरी संपली पाहिजे, ही झुलकेशाही संपली पाहिजे. अध्यक्ष महोदय यानंतरचं झेंडा वंदन हे आपल्या हस्ते झालं पाहिजे. या सदनामध्ये एकही शहाणा नाही. अशा पद्धतीनं सभापती महोदय रोज उठून जर सदनामध्ये आणि एक सदस्य माननीय मुख्यमंत्री महोदयांचं ऐकत नसेल तर कीव कुणाची करावी. आज काय घटना घडली आहे या संदर्भात माहिती घेतली जाईल. यापूर्वीही त्यांना समज देण्यात आलेली आहे, यापूर्वी देखील त्यांना नोटीस देखील देण्यात आलेली आहे. आजच्या घटनेची सगळी माहिती घेतली जाईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना 6 वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बहुमताच्या जवळ होती, मात्र सुरेश धस गटाच्या 5 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि इथं भाजपची सत्ता आली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. या काळात धस आणि मुंडे यांच्या शाब्दिक चकमकही झाली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरेश धस यांचं निलंबन केलं. पक्षविरोधी कारवाया करत त्या ठिकाणी इतर पक्षांना मदत करण्याची जी काही भूमिका घेतली गेली त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या, त्याची खातरजमाई आम्ही त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामुळे सुरेश धस यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेलं आहे. पक्षामध्ये म्हणजे आत्ताचे सध्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या घरात मला वाटतं आता 4-4 पदं झाली. ते आमदार, त्यांचे भाऊ आमदार, पुतणे आमदार आणि आता त्यांची कन्यासुद्धा मला वाटतं आदिती. मला आदितीबद्दल काय बोलायचं नाही, पण त्यासुद्धा म्हणजे असं ठराविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे 164 घरांची राष्ट्रवादी असं म्हटलं जातं. तर मला वाटतं काही दिवसाच्या नंतर 164च्या ऐवजी 125 घरावरती येईल. शुंगलू कमिटीच्या अहवालावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय. सत्तेच्या नशेत अरविंद संस्कार विसरला असून त्याला डाग लागल्याचा आरोप अण्णांनी केलाय. उच्च शिक्षित असल्यानं भ्रष्टाचार निर्मूलनाची अपेक्षा होती, मात्र अरविंदनं स्वप्नभंग केल्याचं अण्णांनी म्हटलं. तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी काल एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना सहकार्य न केल्यामुळे दिल्ली ते कोलकाता विमानाला अर्धा तास उशीर झाला. सेन या आपल्या आईसोबत प्रवास करत होत्या. त्यांची आई व्हीलचेअरवर होती. त्यांच्या आईसाठी जो बोर्डिंग पास देण्यात आला होता तो एक्झिटपासून जवळ होता. नियमांप्रमाणे व्हीलचेअरवर असणाऱ्या व्यक्तीला एक्झिट डोअरजवळ सीट देता येत नाही असं कर्मचाऱ्यांनी म्हटलं. त्यामुळे तुम्ही जागा बदला अशी विनंती डोला सेन यांनी केली आणि त्यांनी ही विनंती मान्य केली नाही. आमची ही जागा आहे तेव्हा आम्ही इथंच बसणार असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे हा वाद झाला.